आता बघूयात आजच्या टॉप 9 मोठ्या घडामोडी। आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी, तर ऑपरेशन मॅनेजर अश्विनी चेनानीला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी। 9 गुन्ह्यांचा एसआयटी कडून तपास सुरू। नाशिकमध्ये भाजप युवा मोर्चाचं आंदोलन। आयटी कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतराचं प्रकरण हे निषेधार्ह। कंपनीसमोरच भाजप कार्यकर्त्यांकडून जय श्रीरामच्या घोषणा। नाशिकमधील धर्मांतर प्रकरणी मोडस ऑपरेंडी समोर। संशयित आरोपी तरुणींना कंपनीत कामाचं प्रेशर असल्यास दुसऱ्या व्हॉट्सअप ग्रुपमधून मदतीच्या नावाखाली अज्ञात स्थळी किंवा काही फ्लॅट्समध्ये बोलावून मुलींसोबत गैरवर्तन करायचे। कट्टरतावादी विचारातनं तरुणींकडे धर्मांतराचा तगादा। विशिष्ट धर्मातील व्हॉट्सअपमधून हे प्रयत्न सुरू असल्याचंही पोलीस तपासात समोर। नाशिकच्या सातपूरमधील महिलांचं लैंगिक शोषण प्रकरणात आरोपी रवींद्र एरंडेला पोलिसांचा चोप। तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणत रवींद्र एरंडेनं जोडले हात। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। सातारा झेडपी अध्यक्ष प्रिया शिंदेंचा कुणबी दाखला हा बोगस असल्याचा आरोप। प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर आणि चुकीच्या वंशावळीचा आधार घेतल्याचाही दावा। याचिकाकर्ते संतोष साळुंखेंकडून न्यायालयीन लढाईचा इशारा। बीडच्या मसाजोगमध्ये धनंजय देशमुखांच्या घरी चोरी, तर मध्यरात्री घरफोडीची घटना। पोलिसांकडून याचा तपास सुरू। देशमुख कुटुंबियांसह गावात आणखी काही ठिकाणी सुद्धा घरफोडी झाल्याची घटना। वांद्रे पश्चिमेत पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटली, तर लकी हॉटेल जंक्शन परिसरामध्ये लाखो लिटर पाण्याची नासाडी। पाईपलाईन फुटल्यामुळे रस्ते जलमय, दुकानांमध्ये सुद्धा पाणी शिरलं। स्थानिक व्यापाऱ्यांचे यामुळे मोठं नुकसान। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील कंत्राटदारांची शासकीय कामांची 900 कोटींची बिलं थकीत बिलं तातडीनं द्या, अन्यथा आमदार खासदारांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरासमोर आंदोलन करणार। कंत्राटदारांचा इशारा। आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। सरकारी अनुदान मिळवण्यासाठी बनावट एचआयव्ही पॉझिटिव्ह रिपोर्ट दिल्याचा आरोप। सोलापुरात शासकीय सेंटरमधला हा प्रकार। महिलेनं खासगी सेंटरमध्ये टेस्ट केल्यानंतर मात्र एचआयव्ही रिपोर्ट निगेटिव्ह। त्रिसदस्यीय समिती तपास करून संबंधितांवर आता कारवाई करणार। 6 वर्षांपासून नंदुरबार जिल्हा अध्यक्षाविनाच या ठिकाणी काँग्रेस आहे। दरम्यान काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद असल्यामुळे जिल्हाध्यक्ष पद रिक्त असल्याची चर्चा। 6 वर्षांनंतर तरी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष आता मिळणार का, याकडे सर्वांचं लक्ष। जिल्हाध्यक्ष नसल्यामुळे काँग्रेस संघटनात्मक मजबूत होत नाहीये। मुंबईमध्ये भाडेतत्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा। मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना। नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरून येणाऱ्या नागरिकांच्या सुविधेसाठी पोर्टल विकसित करण्याच्याही सूचना। मीरा रोड इथल्या रामदेव पार्क परिसरामध्ये मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण। परप्रांतीय शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याची माहिती। मारहाणीमध्ये मनसे पदाधिकारी स्वप्नील तपासे जखमी। मालेगाव स्फोटातनं मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचं मोठं प्रमोशन, तर आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती। सशस्त्र बल न्यायाधिकरणाच्या या आदेशानंतर निर्णय। कर्नल पुरोहित 31 मार्च 2026 रोजी लष्करी सेवेतून निवृत्त होणार होते, मात्र आता निवृत्तीला स्थगिती। मनमाडमधील अतिक्रमणं काढून वाहतूक सुरळीत करणार। मनमाड नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये हा निर्णय। सभेत शहर विकासाच्या संदर्भात विविध विषयांवर चर्चा करून निर्णय। सोन्याच्या दरात 1000 रुपयांची, तर चांदीच्या दरात 5000ची वाढ। सोन्याचे दर जीएसटीसह आता 1,55,015 रुपयांवर, तर चांदीचे दर हे जीएसटीसह 2,52,350 रुपयांवर।